भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, मी रसिका. मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं. आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. कथेचं शीर्षक आहे 2 भावांची लढाई. मायावी राक्षसाला मारून वाली बाहेर आला. बाहेर कुणीही नाही हे पाहून वालीला वेगळीच शंका आली. त्याला वाटले, माझ्या भावाने सुग्रीवानेच मला आत बंद केले आहे. तो वेगळ्याच शंकेने राजदरबारात पोहोचला. तेव्हा तिथले दृश्य पाहून तो संतापाने थरथर कापू लागला. त्याची शंका खरी ठरल्याचं त्याच्या लक्षात आलं. वाली मायावी पाठोपाठ गुहेमध्ये जाताच सुग्रीवाने शिळा बंद केली. किष्किंधा राज्याचा कारभार स्वतःकडे घेतला असे वालीला वाटले, कारण वालीच्या सिंहासनावर सुग्रीव बसला होता. वालीला राग अनावर झाला. तो संतापाने ओरडला, सुग्रीव! ती किंकाळी ऐकताच सर्वांनी प्रवेशद्वाराकडे पाहिले. रागाने थरथर कापत असलेला वाली तिथे उभा होता. ते पाहून सुग्रीव, हनुमान यांच्यासह सर्वजणच आश्चर्यचकित झाले. आपल्या जागेवर उभे राहिले. सुग्रीव धावतच जाऊन वालीचे पाय धरून आसवं गाळत म्हणाला, दादा, आपण जिवंत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. मी तो शब्दात व्यक्त करू शकत नाही दादा. सुग्रीव, एक शब्द बोलू नकोस. तू आत्ता करत असलेले नाटक मी ओळखले आहे. मला मूर्ख समजतोस काय? मला गुहेमध्ये बंद करून तू इथे या सिंहासनावर बसलास ना? वाली बोलत असताना हनुमानाला सारी परिस्थिती समजली. झालेला गोंधळ त्याच्या लक्षात आला. तो पुढे होऊन म्हणाला, दादा, तुम्ही सुग्रीवाबद्दल जो विचार करत आहात तो बरोबर नाही. कारण तुम्ही त्या दुष्टाला मारले. त्याने तुमच्या आवाजात किंकाळी फोडताच सुग्रीवाला वाटले तो आवाज तुमचाच आहे. त्या दानवाने बाहेर येऊन सर्वांचे प्राण घेऊ नये, या पवित्र सिंहासनावर बसू नये म्हणून सुग्रीवाने ती गुहाच बंद करून टाकली. नाही हनुमंता, माझ्या इतकं माझ्या भावाला तू नाही ओळखलंस. त्याने मी गुहेच्या बाहेर येऊ नये म्हणूनच मुद्दाम ती आवाढव्य शिळा लावून गुहा बंद केली. मला माहिती आहे, किष्किंधा राज्याचा राजा होण्याची त्याची इच्छा आहे. वाली बोलत असताना सुग्रीव हात जोडून म्हणाला, नाही दादा, नाही. मला कोणतीही लालसा नाही, आस नाही. फक्त त्या दुष्टाच्या तावडीत आपले राज्य जाऊ नये म्हणून मी त्याला बंद केले. चुप, गप्प बस. एक शब्द बोलू नकोस. तू माझा विश्वासघात केला आहेस. मी तुला जिवंत ठेवणार नाही. असे म्हणत वालीने एक शक्तिशाली ठोसा सुग्रीवाला मारला. आपल्या सख्ख्या भावाची ती कृती पाहून, आपली चूक नसतानाही भाऊ आपल्या जीवावर उठला आहे हे पाहून सुग्रीवालाही त्याचा राग आला. त्यानेही वालीवर पलटवार केला. दुसऱ्याच क्षणी 2 भावांमध्ये लढाई सुरू झाली. कोणीच मागे हटत नव्हते. परंतु वाली शक्तिशाली असल्यामुळे तो सुग्रीवावर वारांमागून वार करतच होता. सुग्रीवने मनात विचार केला, वाली महापराक्रमी आहे. त्याच्यासोबत आपला जास्त काळ निभाव लागणार नाही. सुग्रीव तिथून पळत सुटला. पळणारा सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर पोहोचला. सुग्रीवाला माहिती होते, वालीला मातंग ऋषींनी दिलेल्या शापामुळे तो ऋष्यमुख पर्वतावर येऊ शकणार नाही. सुग्रीव पळत असलेला पाहून वाली ओरडला,
अरे भित्र्या, कुठे पळतोस? तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? मग माझ्याशी युद्ध कर. मला युद्धात हरवून राजा हो. सुग्रीवाच्या पाठोपाठ हनुमानही ऋष्यमुख पर्वतावर आला. त्याला पाहताच सुग्रीवाने विचारले, तू माझा मित्र म्हणवतोस. मी वालीसोबत युद्ध करीत होतो तेव्हा तू वालीवर तुझ्या गदेचे वार का केले नाहीस? सुग्रीव मित्रा, तू शांत हो. युद्ध 2 दुश्मनांमध्ये नव्हते, ते 2 भावांमध्ये होते. त्यामुळे 2 भावांच्या लढाईत पडू नये असा विचार मी केला. तू सत्य आहेस, प्रामाणिक आहेस. तुझा हेतू स्वच्छ आहे हे मला माहिती होतं. म्हणूनच मी इथे तुझ्यासोबत आलो आहे.